भेद न करा दोघांचा. का करायचं नाही त्याचं उत्तर पुढच्या 4-5 टोपड्यात दिलं. तुम्हा सांगेन सत्यव्रतान पाहेपा तेथीचा दृष्टांत. नारायणे शेविले अमृत श्वेत झाला महादेव. समुद्र मंथन झालं, त्यात अमृत निघालं. ते अमृत विष्णूने प्राशन केलं आणि त्याचा कलर महादेवाला. तुम्हा सांगेन सत्यव्रतान पाहेपा तेथीचा दृष्टांत. नारायणे शेविले अमृत श्वेत झाला महादेव. आता त्याच्यानंतर हळहल विष निघालं. ते हळहल विष भगवान शंकरांनी प्राशन केलं. शंभूने केले हळहळा, तेने विष्णू झाला निळा. विष्णूने प्राशन केलं शंकरांनी आणि कलर कोणाला आला? विष्णूला. विष्णूने अमृत प्राशन केलं, त्याचा कलर महादेवाला. आता याचा अर्थ कळतो का तुम्हाला? नंतर बघू आपण. शंभूने केले हळहळा, तेने विष्णू झाला निळा. देखत देखत आंधळा धनी होशी गवारा. अरे या दोन देवामध्ये भेद करणं योग्यच होणार नाही, कारण एक निर्गुण आहे आणि एक सगुण आहे. तुला सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. अनुमानेना अनुमानेना. आपण सामान्य जीवाने असं करू नये म्हणून नामदेवराने हा भंग निर्माण केला. ह्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो. लक्ष्मी जी आहे ते प्रत्यक्ष भगवान शिव आहे. लक्ष्मी रूपे आपण हरू, देवीवरीला शारंग धरू. गरुड रूपे महेश्वरू, वाहन झाला विष्णूची. लक्ष्मी म्हणजे भगवान शिव आहे, गरुड म्हणजेही भगवान शिव आहे. आता त्याच्या पुढं सांगितलं. आता तुमची इथं तुळजाभवानी माता आहे, बरोबर आहे का? ही कोण आहे? शक्ती रूपे शारंग पाणी. ही जी पार्वती माता आहे हे प्रत्यक्ष विष्णू परमात्मा आहे. शक्ती रूपे शारंग पाणी. शारंग पाणी म्हणजे विष्णू. शक्ती रूपे शारंग पाणी. नारायण झाला भवानी. कोण झाला? नारायण झाला भवानी. नंदी म्हणजे हा जो नंदिकेश्वर आहे तेही विष्णूच आहे. सारंगधर नंदी होऊनी सन्मुखासनी बैसला. याचं उत्तर एकच आहे, एक तो एका वेगळा नाही. हा दृष्टांत तू आगमी पाही. नामा म्हणे एक केशव ध्याई, हरिहर अवतार. तसं या गावाचं भाग्य आहे म्हणून हा अभंग घेतला. जेवढं गोकुळामध्ये कृष्ण परमात्मा प्रगट झाल्यावर जेवढं सुख झालं तेवढं या खंडाळ्यातल्या स्त्री पुरुष लहान थोरांना आणि सगळ्यांना हे सुख झालं. म्हणून गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. म्हणजे या विठोबा देवाचा अवतार का होत असतो? काही माणसं म्हणतील आता आमच्या खंडाळ्यात तीन सप्ते होते, पण हा सप्ताह सगळ्यापेक्षा वेगळा आहे. जिथं गुमानगिरी महाराजांचे गुरु पण आले, त्यांच्या गादीचे गुरुबंधू आले, त्यांच्या पुढं चालणारे गादीचे आले, म्हणजे हे भाग्य आहे. उजळले भाग्य आता अवघी चिंता वाढली. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. असे साधू संत आले म्हणजेच देव येत असतो. लक्षात ठेवा, देव ही प्रत्यक्ष भेटण्याची वस्तू नाही. नीट लक्षात घ्या, देव ही प्रत्यक्ष भेटण्याची वस्तू नव्हे, ती अनुभवण्याची गोष्ट आहे. तुमच्या आमच्या सगळ्याच्या हृदयामध्ये तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आराम. की भ्रांताची काम विषयावरी. अरे सगळ्याच्याच आत्मस्वरूपामध्ये ईश्वर आहे, तोच परमात्मा आहे. चालतं ब्रह्म म्हणजे सत्संत साधू असतात आणि स्थिर ब्रह्म ईश्वर असतो. आणि म्हणून देवाचा अवतार कधी होत असतो? जेव्हा त्या गावातला त्या भूमीतला धर्म नष्ट होतो त्यावेळेस भगवंताचा अवतार होत असतो. तसं आता ही खंडाळ्यातली लोक म्हणतील
सप्ताह दरवर्षी आमच्या 2-3 असते, मग कसलं पाठ सप्ताह झाला की लबड बोलायला चालू करते माणूस. अखंड नाम जप यज्ञाचा अर्थ काय? पहाटचा काकडा 4 ते 6 पहिला कार्यक्रम. दुसरा कार्यक्रम विष्णू सहस्रनाम असेल किंवा ज्ञानेश्वरी पारायण, दुसरा कार्यक्रम झाला. तिसरा कार्यक्रम काय आहे? मधलं भजन आहे, बरोबर आहे. चौथा कार्यक्रम दुपारून पारायण असेल किंवा प्रवचन. किती झाले? 4. पुन्हा हरिपाठ 5. पुन्हा कीर्तन किती झाले? 6. प्रवचनानंतर हरिपाठ, हरिपाठानंतर कीर्तन, आणि कीर्तन झाल्यावर संगीत झाले का 7. त्याला अखंड नाम जप यज्ञ म्हणायचं. असं जेव्हा अखंड नाम भगवंताचं येईल तेव्हा जर यातले विषय नष्ट होत असतात. काम क्रोध लोभ निमाले ठाईची, अवघी आनंदाची सृष्टी झाली. आनंद म्हणजे ईश्वर, नीट लक्षात ठेवा. आनंद हे भगवंताचं पहिलं स्वरूप आहे. म्हणा प्रमाण आनंद अद्वय नितर निरामय, आनंद अद्वय नित्य निरामय, आनंद नित्य निरामय. निर्माण होत नाही, अद्वय ज्याच्यामध्ये द्वैत निर्माण होत नाही, जो नित्य आहे आणि जो निरामय आहे त्याला ईश्वर असं म्हणतात. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निजध्येय योगी आहेत. आता शिपलागिरी महाराज आहेत, गुमानगिरी महाराज आहेत, ही योगी आहेत जे का निजध्येय योगी यांचे. तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी. आता देव कसा बघायला? मग पाहता पाहणे दुरी साधून. लय अवघड गणित इतकं सोपं समजण्यासारखं नाही, पण असो. म्हणजे आनंद हे ईश्वराचं स्वरूप आहे. म्हणून गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. खरं सुख कशात आहे माहिती आहे का तुम्हाला? जे कधीही उतरत नाही त्याला सुख म्हणतात. आणि ते सुख बोरला पाणी लागल्यानं होत नसतं, पैसे भरपूर मिळाल्यावर होत नसतं, पण कधी होत असतं? आत्मस्वरूपाला जीवदशेला आत्मस्वरूपाची भेट होणे तयानाम सुख. किंबहुना सोय जीव आत्मयाची आहे ते जे होय तयानाम सुख. लक्षात आलं का? जीवदशेला आत्मस्वरूपाची भेट होणे तयानाम सुख, त्याला सुख असं म्हणतात. हे सुख आपण पाहिलं का कधी? आणि म्हणून भगवंताची जी लीला आहे ती आगम्य आहे.
तो सर्व जगताचा आधी आहे, तो संपूर्ण जगात समर्थ आहे, त्याच्या एवढा कुणीही शक्तिमान नाही. आपल्या अगोदरही तो होता, आताही तो आहे आणि आपण गेल्यावर सुद्धा असणार आहे. जे आधी मध्य आणि अंत याच्या पुढे जो नित्य आहे त्याला ईश्वर असं म्हणतात. आणि तो कृष्ण परमात्मा गोकुळ भूमीमध्ये जेव्हा अवतार घेण्याची वेळ आली, त्याच्याबद्दल एक 5 मिनिटात सांगतो तुम्हाला. देव अवतार करतो धर्म क्षणासाठी. धर्म या शब्दाचा अर्थ आहे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र वगैरे वगैरे न हो. धर्म या शब्दाचा अर्थ आहे जे मनुष्य प्राण्यासाठी जन्माला आले तेच भजन करू शकतात का इतर प्राणी भजन करू शकतात? नाही. याची जन्मी घडे देवाचे भजन आणि हे साधन नाही कोठे. म्हणजे मनुष्य जन्माला आल्यावर स्त्री असो, पुरुष असो, लहान असो, मोठा असो, तो देवाचं नाम घेऊ शकतो. तसा सप्ता काय जनावर करू शकत नाही. कारण पशु काय पापपुण्य जाणती, उत्तम मध्यम घोर भोगीती, काही एक उपजताच मरती, बहिरे अंध होती पांगुळ मुखे. आणि म्हणून मनुष्य जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीने त्याचा धर्म कोणता आहे? सकळ धर्माचे कारण, संपूर्ण जगातल्या धर्माचं एकच कारण आहे नामस्मरण, हरिकीर्तन, दया, क्षमा, समाधान, संत जनसाधी. त्याला म्हणायचं धर्म. निज धर्म होय अभिमान मेरू तो समान भार देवा. आणि मग इथं तर सगळंच बंद. त्याच्यामुळं काय झालं? बुडाला असे धर्म, अधर्म झाला फार. आणि मग पृथ्वीनं एका वासराचं रूप घेतलं, इंद्राकडे गेली. इंद्र, अग्नी, वायू, कुबेर, यम हे सगळेजण ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाने सांगितलं की माझ्या हातातली गोष्ट नाही, आपण महादेवाकडे जाऊ. मग गेले. कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज किंवा शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम, तयार बाधी क्रोध काम. भगवान शंकराच्या कानावर घातलं. त्यांनी सांगितलं माझा 11वा रुद्रावतार पृथ्वीवर आहे. हनुमान हा माझा रुद्रावतार आहे, त्यामुळे मला अवतार घेता येत नाही. आपण सगळेच विष्णूकडे जाऊ. मग ब्रह्मा, इंद्र आणि बरोबरी शिव चाली गेले सर्व क्षणात दिशी. सगळेच वैकुंठाला गेले. आणि तिथं जाऊन पाहिलं तर श्री अनंता मधुसूदना, पद्मनाभा नारायणा, जगव्यापक जनार्दना, आनंद घना विनाशा. त्याने आपली कथा सांगितली. पृथ्वीवरचा धर्म बुडालाय देवा. तुम्ही आता अवतार घेण्याची वेळ आहे. कंसाने सगळ्या साधू लोकांना छळ करायला चालू केलाय. एकही साधू सुखी राहण्यात गेलेलं नाही. त्याच्यामुळं संपूर्ण अधर्माचा बाजार आहे. भगवंतांनी सांगितलं काय हरकत नाही. शेषाला म्हणले तुम्ही चला. ती म्हणले आपण तुमच्या संग येत नाही. राम अवतारात काही काहीचं ऐकून 14 वर्ष मी उपाशी गेलोय म्हणले. बरं म्हणले आता तू थोरला भाऊ, मी धक्का होतो, तुम्ही राज्यावर बसा, तुमचं मी ऐकतो. मग ठीक आहे म्हणले काय हरकत नाही.
मग तिथले सुरवर लोकांना सांगितलं तुम्ही गोपाळ व्हा. काही गवळणी होत्या त्यांना सांगितलं तुम्ही वेदाच्या श्रुती व्हा. काही गवळणी झाल्या, वेदाच्या श्रुती झाल्या, काही गायी झाल्या, काही गोपाळ झाले, काही वत्स झाले. असं ठरलं आणि मग कंसाच्या मनातले बटन दाबलं देवानं. त्याची एक बहीण होती लग्नाची, ते वसुदेवाला देण्याचं त्याने ठरवलं. तिचं लग्न झालं, त्याची वरात निघाली आणि वरात निघाल्यावर शेवटला उगचिवगा हातानं आकाशवाणी झाली. काय झाली? हे कंसा, ज्या बहिणीचा एवढा तू असणारा वरात काढायला लागला त्याच बहिणीचा 8वा मुलगा तुला मारणार आहे. त्यानं म्हणला ही लग्न बरं झालं म्हणलं, लग्नात तर मला कळालं. आताच बहिणीचाच काटा काढतो म्हणला की त्यानं शस्त्र उपशील. तीच म्हणला आता मुंक उडून टाकतो बहिणी. ती म्हणले अरे का मारायला लागला? अरे हिला लाट पोरग मला मारणार असते, हिलाच कशाला जीवन ठेवायची. मग ती काय म्हणला, वसुदेवाने हात धरला, मी धर्माने वागणार आहे. तेव्हा काय ऑपरेशनचा कायदा नव्हता, किती लेकर झाली तर काय अडचण नव्हती. मग म्हणले 8 लेकर तुला देऊन टाकू. आणि मग काय हरकत नाही म्हणली. वसुदेव हा सत्यवादी होता. ठरल्यावर मंत्री लोकांनी सांगितलं अहो ह्यांचे लेकरूच बदललं तर जेलमध्ये घातलं. 7 एकामध्ये 7 दरवाजाच्या आत ठेवलं. पुन्हा त्याला बेड्या घातल्या आणि मग पहिलं मुली जन्मलं. जन्मल्यावर 8च्या 8 मारायचे ठरवलं. पण ते लेकरून लय रडायला लागलं. कंस म्हणला आपल्याला 8 मारणार, पहिले कशाला मारायचं, लयच कर बेकार रडायला लागले लेकरू. आणि त्यानं विचार केल्यावर त्यानं तितक्यात सगळे सुरवर लोक म्हणली 6 लेकरं मारल्याशिवाय ह्याची पायली भरत नाही. पायली भरल्याशिवाय खाली सांडल का सांगतंय तुमच्या गावात? अर्धी असल्यावर सांगतंय का? होय दादा. म्हणजे 6 बाळ हत्या केल्याशिवाय कंसाला देवाला मारता येत नव्हतं. म्हणून नारदाला पाठवलं, ते कमळ पाठवलं. त्याला 8 पाकळ्या असतात. त्यांनी मोजायला लावलं 1 2 3 4 5 6 7 8. हे किती झालं? 8वा. पण 8व्यापासून उलट मोज बरं म्हणले 8 7 6 5 4 3 2 1. म्हणजे पहिले 8 होते. मग ती काय रिंगण फिरवीत असते म्हणजे खेळतो येण्याची खेळावा, नटतो येण्याची नटावा. असं म्हणलं त्या लेकरला घेतलं, मारलं. पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं, 6वं. 6 मारली की हे जर पाप पूर्ण भरती झाली. आणि मग श्रावण मध्य अष्टमी दिवशी भगवंत तिथं प्रगट झाले. 8 वर्षाचे झाले. 8 वर्षाचे झाल्यावर सांगितलं मी जेलमध्ये राहणार नाही, मी देव आहे. ज्याच्याजवळ दिव्यता आहे त्याला देव असं म्हणतात. आणि मी इथं राहणार नाही. 8 वर्षाचा देव झाला. आम्हाला एवढं मोठं लेकरू असतंय का? कोण माझं पोरग म्हणील का? अहो मी लहानपणी बोललो असतो तर तुम्ही मला असतं भूत झालं. म्हणून 8 वर्षाचं लेकरू बोलू शकते का नाही? म्हणून न कळे तो तया सांगितला भाव, आपण अशी ठाव नंदागिरी. मी तुम्हाला का मोठा झालो तर मी इथं राहणार नाही. मी लहान होतो पण ह्या काही टोपला आहे, तिथं भरदरी वस्त्र आहे, गादी आहे, ह्याच्यात मला घालायचं आणि गोकुळाला घेऊन जायचं. मी इथं राहणार नाही म्हणून सांगण्यासाठी मोठा झालो. पुन्हा देव लहान झाले आणि पुन्हा त्यांना उचलून सगळ्या बेड्या होत्या. पण ईश्वर जिथं असतो, देवानं केलं, देवानं जर दिलं तर कधीच संपत नाही. आज माणसानं दिलं तर कधीच पुरत नाही. देवाने लगेच काय केलं? आपोआप बेड्या तुटल्या शृंखळा, आपोआप बेड्या तुटल्या शृंखळा, आपोआप बेड्या तुटल्या, आपोआप बेड्या तुटल्या
माप बेड्या तुटल्या शृंखला बंदाच्या आरगळा कोंडे कोंडे कोंडमार केला होता बहुदिश सोडवी निमिष न लगता नकळे तो तया सांगितला भाव आपण अशी धाव नंदाघरी जाता येता वसुदेवा नाही झाला गोवा सगळे देव. आता देव बरोबर असल्यावर काय होणार आहे हे घेऊन गेले. आता मधली कथा सांगत नाही. श्रावणवती अष्टमी बुधवारी रात्री रोहिणी नक्षत्रावर 12 वाजता भगवंत प्रगट झाले. त्याच्या अगोदर यशोदेच्या पोटी आदिमायेनं जन्म घेतला होता. त्या आदिमायेला ही कुरायला लागली कारण हिचा बी आयोनी जन्म आणि ईश्वराचाही आयोनी जन्म. त्याच्यामुळे मातेला दुःख व्हायचं कारणच नाही. आणि मग तिला दसवंती नावाची एक गवळण आली. अगं दसवंतीनं बघितलं पुरगी उचलून नेली होती वसुदेवाने. आणि तिथं कोण होतं? कृष्ण परमात्मा होते. वसुदेव आले, त्यांनी बाळाला पाहिलं, मुखाचं चुंबन घेतलं. पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळी याची भूक नव्हे माझ्या जिव्हे गोड 3 अक्षरांचा रस अमृत जया असं तिथे पुढे भगवंताला ते आदिमायेला घेऊन गेले. दसवंतीनं सांगितलं अगं यशोदे कसलं बाळ आहे आणि तू कशी झोपली? ती म्हणली लागली बाबा झोप. आता हिला वेळच भेटली नव्हती ती झोपल नाही तर काय. भगवंताची दिली ना आहे. आणि मग त्याच्या अगोदर एक घटना घडली होती. जेवढ्या गोकुळातल्या स्त्रिया होत्या, आता नवरा बायकोची थोडी बहुत कुरबुर होतच असते कोणाची की मी जरी महाराज असलो तर माझी बी होणार, तुमची बी होणार, सगळ्याचीच होणार. थोडी तर कुरबुर केल्याशिवाय गोड बी दिसत नसते हो. जरा फुगाफुगी बी व्हावी लागते. तसं भगवंताने काय केलं, त्या गावातल्या बापाने जी घातलेलं सोनं होतं बरेच नवरं मोडून टाकते. तिथलं सुद्धा सगळ्या नवऱ्याने खोटा खावलेलाच असेल, थोडा बहुत माणसाचा असतील. पण त्यावेळेस मग भगवंताने विचार केला, आता मी चाललो गोकुळामध्ये, मी कसा आहे ऐका यशस्वी अवधार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर व्यवस्थित आहेत म्हणून तो भगवंतू. त्यांनी विचार केला, त्या कुबेराच्या दुकानाला बोलवून घेतलं. म्हणजे या गोकुळातल्या जेवढ्या स्त्रियाचं नवरीने सोनं मोडलंय त्या सगळ्या बायाला 1 तोळा मोडलंय, तिला 10 तोळे देऊन टाक. मग काय द्यावं? तिला काय आवडत फुटू काढा म्हणली. कोणत्या बाईला चप्पल हार आवडतो, कोणाला बोरमाळा आवडते, कोणाला फुलझुबा आवडते, कोणाला सरपाळ्या आवडते, कोणाला गंठण आवडते, पुन्हा काय असले अजून काय नाही केलं नाही. पुढे फाटल्या बांगड्या आख्या काय जगाची आवडतंय ती द्या. कारण होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा. आणि मग त्या रात्री एवढा मोठा पाऊस पडला आणि पाऊस पडल्यावर त्या रात्री ते अलंकार आणले, त्या सर्व स्त्रियांना घातले. स्त्रिया पहिल्या 3, 3:30 पासून उठत होत्या. आताच्या बाया 7च्या आत कोण उठत नाही. भयंकर थंडी आहे आणि एवढं काम बी नाही म्हणून उठत येते. पहिल्या बायाला चुलपत्रा करायचा, सारवून काढायचं. आता टिंग टॉक काही तसलं काम पाणी मार की संपलं, कामच संपलं. तसं ती उठली आणि सगळे दिवे विझवून टाकले त्या दुधानी. आणि रात्रभर पाऊस चालू. सकाळी उठली एक बाई, अगं म्हणली वार लय सुटलं होतं, सगळे चिमण्या येते. तिनं चिमणी लावली ती होती लावून काच होता. एकदम तिच्या अंगावरचं सोनं पाक म्हणली मला सोनं एवढं घेतलं. पण मला तर माहीत नाही, सगळेच नवरं घरीच झोपलेलं होतं. म्हातारे बी घरीच होतं, तरुण बी घरीच होतं. आता म्हातारी देवळात जाते, पण देवळात जायला चान्सच नव्हता कोणा. रात्रभर मोठा पाऊस होता. मग ती बघितलं तर नवरा हसायला लागला. म्हणले हेच घातलंय की सोनं. बरं म्हणले असू दे, आपण जी वाकडं बोलत होतो ते आता भांडण मिटलं. हिच्यापेक्षा 10 पट सोनं आगाव होतं. तोळा 2 तोळा मोडला, त्याला 20 तोळा असल्यावर कशाला ती बाई बांधली. आणि तुम्ही तुमच्या बायकाला घेऊन बघा कोण बांधते का मला. घराच काम किती बी काम हे मी सांगत नाही. सदा श्रृंगार भूषणे कांता लवे बहुमानी. बाई जोडाय ताकद आहे गड्यापेक्षा कामाला. तुम्ही घेऊन बघा, 1 तोळा म्हणलं 5 तोळे घेऊन बघा, तुमच्याला न सांगता बरंच काम होते. ही अशी गोष्ट झाली. आता एक बाया कशा बोलत असतात बघा. ज्यावेळेस वाकडा असते त्यावेळेस एक म्हातारं उठलं, म्हणला टप्पा कुठे बाहेर जायचा. ती म्हणली डोळं गेलं काय रान्नापाशी नाही काय दिसत म्हणून. म्हणजे तुमच्या खांडाळ्यातल्या बाया असे बोलत नाही तेव्हा काही मी गोकुळातली गोष्ट सांगा. हो बा
अशी परिस्थिती होती. पण ज्यावेळेस सोनं घेतलं सगळ्यात बायांना आनंद झाला. गडी म्हणला आपण तर कुणीच बाजारला गेला, सोनं कसं काय आलं सगळ्यांना. त्यांनी सांगितलं यशोदेला गर्भ राहिल्यापासून सगळं शुभ शकून आहे म्हणजे, त्याच्यामुळं बहुतेक हिच्या मोठी देवच आहे, त्याच्याशिवाय असं घडणार नाही. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भितरी केला देवी. देवाला घरा नंदाची गावा, धन्य त्याच्या दैवा देव आले. आले अविनाश दरोडी आकार, दैत्याचा संहार करावया, करावया भक्तजनांचे पालन. आले रामकृष्ण गोकुळाशी, गोकुळी आनंद प्रगटले सुख, निर्भरते लोक घरोघरी. आणि मग त्याच्या पुढे काय झालं मी जी कथा सांगतो या प्रमाणावर सांगतो. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, लक्ष्मीचा आवाज. बरोबर आहे, सोनं सगळ्याच्या घरी आलं, लक्ष्मीचा आवाज झाला. आणि दैन्य दारिद्र्यात त्रास आला. ते कशामुळे घडतं माहित आहे का. तुम्हाला जरी खांडण्याच्या वायला नाही सोनं घेतलं, आपला नवरा देव देव करतो हे तर खरं सुख आहे. आला नारायण तयाच्या अंतरा, दया क्षमा नारा नाही लोका. आणि लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान. मग भगवंतांनी लीला चालू केली, रांगत रांगत निघाली. आईची एकदा परीक्षा बघितली, सगळं दूध उठून आलेलं. आणि मग आईला सांगितलं, आई तू जर मला 15 मिनिटं अगोदर पाजलं असतं एवढी नुकसान झाली असते का. काय काय माणसं मग नुसतं देवाचं नाव घेत नाही, किती नुकसान आहे. क्षणोक्षणी हाच करावा विचार, करावया पार भविष्य. भगवंताने अनेक गवळणीला सांगितलं, गवळणी तुझ्या मुलाला तू दूध दे. ज्या मुलाला लहानपणापासून तो मोठा होईपर्यंत दूध मिळेल त्याची प्रकृती मरेपर्यंत भंगत नसते. कारण दूध हे पूर्ण अन्न आहे. भगवंताजवळ काय दूध नव्हतं का. त्याच्या घरी तर 9 लाख गायी होत्या, 2-3 लाख लिटर रोज दूध निघत होतं. पण देव हा संपूर्ण जगाचा सांभाळ करत असतो. जे हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते धरले सत्ता मात्री आपुलिया. अनेक देवाने लीला केल्या. बऱ्याच गवळणींना नाचत असताना सगळे देवारीवरचे देव सुद्धा देवाबरोबर नाचत होते. म्हणजे एवढा आनंद गोकुळामध्ये होता. किती ते आनंद होता. एकदा देव नाचायला लागले. नाचत असताना काय झालं, देव नाचायला लागले. तुम्हाला सांगतो एक जणाचा खंडोबा होता, ती बी घोडं घेऊन नाचायला पाहिजे. पित्तलाचा खरं ज्योतिबा आला, खंडोबा आला. ती खंडोबा निघाल्यावर ती जाती म्हणली आपणच कुठवर दळीत बसावं. जातीच्या पाळू बी निघाल्या. उकळं म्हणले आम्हीच कुठवर पोच खायचं. ती उकळं बी निघाली. म्हणजे नाच रे तू कृष्णा मधला पाहू दे नयनी. मग भगवंत नाचायला लागले. उखळे जाती मुसळे पाळे आणि देवारे. देवावर सुद्धा नाचायला लागलं. देवावर उखळे जाती मुसळे पाळे आणि देवारे. धातू मूर्ती नाचू लागल्या हे कसरी. धातूच्या मूर्ती सुद्धा नाचत होत्या. एवढं भगवंताने सगळ्यांना सुख दिलं. आणि त्या सुखामुळे काय झालं, काही चेंगडबाय असते. देव जरी असला तर ती देवाला तर हात बाजूला म्हणणारी काही मूर्ख माणसात ती तसली काय तिथं गोकुळात होतीच. आणि त्यांनी देवाकडे त्यांनी तक्रार करायची. आणि ज्या खऱ्या गवळणी होत्या त्या म्हणायच्या आमच्या घरी चोरी करू द्या.
म्हणजे देव बघायला भेटल, देवाची भेट होईल, देवाच्या दृष्टीने रूप पाहता येईल, रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बरोबा किती सुंदर देव आहे, दिसेल सगुण हा स्वरूप सुंदर. आणि अशा पद्धतीनं भगवंताने अनेक लीला केल्या. दाढी वेणीची गाठ बांधली, आईचं तुळीदार घालून तिचा गर्वहरण केला, अनेक गवळणीला चांगला सन्मार्ग दाखवला, अनेक गवळणीला स्वतःचं रूप दाखवलं. त्याच्यानंतर अनन्य भक्त राधा होती, राधेलाही भगवंताने अनन्य प्रेम दिले. आणि मग एवढा सगळा गोकुळामध्ये आनंदी आनंद झाला. तुकोबाराय त्याचं वर्णन करतात, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. कवळणीना आनंद, गोपाळाना आनंद, पृथ्वीना आनंद, गायीना आनंद, वासराना आनंद. आणि म्हणून गोकुळीच्या सुखा, जसं या खंडाळा गावामध्ये शिपलागिरी महाराज आले, गुमानगिरी महाराज आले आणि त्यांचे पुढचे असणारे वारस सुद्धा आले आणि त्यामुळे इथं आनंद निर्माण झाला. इथं ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे, इथं हनुमान आहे, इथं विठ्ठल रुक्माई आहे, इथं शंभू महादेव आहे. म्हणजे या ठिकाणी सर्वांचा हा कुंभमेळा तयार झाला. याचा अर्थ गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदागिरी आनंदल्या म्हणा म्हणा कष्ट
भरपूर आहेत. सांगण्याचं तात्पर्य गोकुळामध्ये आनंद झाला, पण तक्रारी भरपूर झाल्या. तक्रारी झाल्यावर काय गवळणी म्हणायला लागल्या यशोदेला, यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. अहो म्हणे सळू पळून तुझ्या पोरानं केलं म्हणले, काहीच घोळ कळा ना. आणि मग दोघांनी विचार केला नवरा बायकोनी, सांगितलं कृष्णा आता तुझं बास, आपल्याला तर काय गाई राखणे. हा मग म्हणले आता उद्या सकाळपासून तुमच्या तुम्ही गाई घेऊन जायचं. मग हे तयार झाले की 200 पोरं तयार झाली. आता देव म्हणल्यावर देव संकट राहणारी पोरं कशा राहते म्हणजे आम्ही बी आमच्या गाई घेऊन येऊ. आणि मग सगळेच निघाले. गाई गोपाळ यमुनेच्या तटी. मग यमुना नदीच्या कडेला भरपूर चारा असतो, तिथं जाऊन 100-200 पोरं जायची. मग त्याने ठरवलं 10-10 पोरांनी गाई राखायच्या, तास 10-10 पोरांनी राखायचे, बाकीचे खेळायचं. मग काय खेळायचं, काय खेळ खेळले, तू खेळायचा, हा मामा पोहरा, हा मामरे, विठी दांडूचा खेळ खेळायचा, कुणी बक्की खेळायची, कुणी कबड्डी खेळायची, तू खेळायचा, हमाम पोहरा खेळायचा, काही विठी दांडू खेळायचा. अनेक खेळ भगवंतांनी खेळले. आणि ते खेळ झाले. मग आता 1 वाजली. अरे म्हणजे देव आता खांदी भार पोटी भूक, काय खेळायचे सुटकुटवर खेळायचे म्हणले. आता सुद्धा 1च वाजले. त्याच्यामुळे म्हणजे मालक आले तोपर्यंत आपलं कीर्तन करायचं, पुन्हा उरकून घ्यायचं. म्हणजे हा जो काला आहे, हा काला कोणता आहे हो? हरिनामाचा खिचडी, टाइम नाही. आता त्या जीन घेतो और हा काला कशाचा आहे? हरिनामाचा खिचडी काला, हा 5च्या काकड्याचा काला आहे, हा ज्ञानेश्वरी वाचनाचा काला आहे, हा मधल्या अभंगाच्या भजनाचा काला आहे, हा भगवान शंभू महादेवाचा काला आहे, हा प्रवचनाचा काला आहे, हा हरिपाठाचा काला आहे, हा कीर्तनाचा काला आहे, आणि हा संगीत जागरणाचा काला आहे. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधणी. ही बका खायची वस्तू नाही, चवी चवी शेंगुग्रास ब्रह्मरस आवडी. काही माणसं म्हणतात की आता आम्ही म्हातारपणापासून भोजन करून जाऊ नये, मेलेवर आम्ही पुण्यकर्म करून स्वर्गात जाऊ. अरे म्हणलं तिथं गेल्यावर भजनच नाही, काय करतो? उपजून या पुढती येऊ काला खाऊन दही भात. मेल्यावर तिथं जायचं, नुसतं अमृत पिऊन बसायचं असते. तुम्ही ती गांजा वडलेली माणसं बघितली का? तसं तिथं अमृत प्यायचं. वैकुंठा जाऊनी काय बा करावे, उघेची बैसावे नरू. उगा तिथं अमृत प्यायचं निवांत, ती कुणाकडे बघत बसायचं. म्हणजे सुतक पडली होती दादा. म्हणून वैकुंठाशी आम्हा नको धाडू बाई, वासने पंढरी सर्व काळ. हे देवा आम्हाला वैकुंठा नको, वैकुंठीचा वास तया सुखा आहे नाश. अद्भुत हा रस कथे काळी नामाचा. देवा आणि म्हणून हा काल आहे.
काला खाऊ दही भात, हा जो काला आहे या संपूर्ण अखंड नामचिंतनाचं सार आहे. आणि म्हणून देवाला म्हणले आता आपण एकत्र सगळं करू. मग एकत्र सगळ्याच्या शिदोरे एकत्र केल्या. कुणाचं चपाती होती, कुणाचं काय ती आपटे होतं, कुणाच्या इडल्या असलेल्या, कुणाचं काय जे असेल ते असेल सगळं मिक्स केलं. आणि सगळं केल्यानंतर देवाला सांगितलं तो वाटायचं नाही. देवाला का वाटायचं नाही? देव काय करते? भक्ता राखे आणि दुर्जनाशी. पण संताचं तसं नसते. याने लहान थोर याती भरती नारी नर. म्हणजे तो वाटायचं नाही देवा. मग कुणी वाटायचा? पेन देणं वाटायचं. की पेन दे कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? हा जनक आहे, विदेही जनक. जनकाने सांगितलं देवा आता मला राज्य नको, मला तुझा वारकरी व्हायचं. होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधने बळा वगैरे येणे. आणि मग त्यांनी कारा करायचा, त्याला एक गाडगं बांधायचं, दोघांच्या वर देवाने वारायचं, ते प्यायचं. ज्यावेळेस श्वास घ्यायचा असतो त्यावेळेस त्या 2 कोपऱ्यातल्या धारा खाल्ल्या दोघांनी प्यायचं. अशा सगळ्यांना तृप्त केलं. याचा सुगंध स्वर्गात या. म्हणजे मृत्यू लोकात खंडाळे काय चाललंय एवढा जबरदस्त, काय एवढा आनंद कशाचा आहे? आला शीतळ शांतीचा वारा, तेने सुख झाले या शरीरा, फिटला पातकांचा धारा, कळी काळाशी धाक धरा लागा. अरे म्हणले काय चाललंय? बघितलं तर म्हणले काला चालू आहे की म्हणले गोकुळामध्ये काय आनंद आहे. आजी ओस अमरावती, सगळे देव खाली आले आणि त्यांनी बघितलं काय आनंद आहे. म्हणजे कोकणीच्या सुखा अंत फार नाही लेखा, बाळकृष्ण नंदागिरी आनंदला नरणारी, पुढिया पताका तोरणे करीती कथा गाती गाणे. और काही रक्ताने बी देवाचंच नाव घेते ती, काला खाताना बी देवाचंच नाव घेते ती. म्हणजे अवघ्या सोडी अऱ्या मोठा, अधिका दहिकाला गोमटा, घ्या रे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ भगवंता समोर. कारण काला हा देव आणि संत मिळून असतो. काला करीती संत आणि त्यांच्याजवळ पाहण्यासाठी भगवंत असतो. त्याच्यामुळे सर्व जगताला तृप्ती निर्माण होते. आणि मग याचा सुगंध स्वर्गात गेला. स्वर्गातले देव म्हणले असं करू आपण खाली जाऊ आणि हा काल्याचा प्रसाद घेऊ. पण तिथे एक घोटाळा होता. देवाबरोबर देवाचं वय काय लय होतं का? 10-12 वर्ष. मग कोणाला शेंबड कोण असते, कोण मेकडं असते, कोण कसलं असते. तेव्हा काय आपल्यासारख्या पॅन्टी होत्या का, इस्ताऱ्या होत्या का, काय होतं. एवढी चढ्या कोण घातलेल्या, कोणी लंगुटीसारखं घातलेलं, तसली आलेली आणखी कुणाकडे तोंडात घालायची. मग कोणाकोणाच्या शेंबडाचे निळवटे आलं तर ती अरे देव म्हणले सगळं चांगलं, पण म्हणले काला खाणं चांगलं पण हा मंगळ पण आहे हो म्हणली. एखाद्या वेळेस जर आपल्याला कोरोना फिरणं झाला तर काय करायचंय असा विचार केला. आणि त्यांना लाज वाटली का? त्यांच्या डोक्यावर सोन्याचे मुकुट होते, बरजरी वस्त्र होते आणि यांच्याजवळ उगा बारकी बारकी कापडं होती. बरोबर आहे का नाही? मुलं म्हणल्यावर काय असते, त्याला काय नाही पॅन्ट आणि शर्ट असते का? मुलं त्या ठिकाणी. आणि त्याच्याबद्दल त्यांना जरा लाज वाटली. मग त्यांनी विचार केला आपण असं करू, ह्यांच्या संग आपण प्रगट व्हायचंच नाही, आपण गुप्त राहू. आणि आता हे हात धुवायला यमुनेवर जातील
आणि या मुनीवर गेल्यावर आपण तिथं प्रसाद घेऊ. आपण मासो काल्याची आशे देव जळी झाले माशे. मग देव म्हणले तुम्हाला लाज वाटेल ती काय म्हणले तुम्हाला मी प्रसादच मिळू देत नाही आज. मग सगळ्या गोपाळांना सांगितलं ज्या ज्यावेळेस चोरी करायला गेली ती त्यावेळेस सगळ्या गोपाळांनी पाहिलं होतं देवाजवळ किती शक्य आहे. न उचलता कुठे बी ती नेत होता. डोळं जाका म्हणलं की बाग करून तिथं न्यायचा. पुन्हा 12 गाव अग्नी लावलं हे पिऊन टाका. आग असो बकासूर गाड असो ह्यांचे दत्त मार्ग ही म्हणली. मला सांगितलं देवाने आता तुम्हाला आज सांगतो. आज आपण काला खाला जेवण केलं आपलं आपलं तोंड असं पद्धतशीर पुसायचं हात असं चोळायचं. जर काय राहिलं तर आपापल्या टिरीला मागून पुसायचं. ह्याला खट असते तर ही तो उमट आहे. त्याच्यामुळे एक कण सुद्धा खाली जाता कामा नाही. का लाजे त्याशी वाटा नाही. काल्याला जर लाजला की त्याला काला मिळत नाही. त्यांनी सांगितलं असं करायचं द्या ते मला माझं पहिलं तिकोड पाहिजे आपण वाकडं वगैरे नाही म्हणत सगळ्यांनी राईट गुड काम केलं. एक कण सुद्धा त्यांना मिळाला नाही. पाहे प्रसादाची वाट पण प्रसाद खात असताना घ्यावे धुवून आता. लाज त्यांना वाटली म्हणून लाज भय शंका दुराविला मान न कळे साधन या परती. आणि म्हणून देवाने मिळू दिला नाही. इंद्राला राग आला. इंद्राला राग आल्यावर पुन्हा देवाला कळालं. कसं कळालं न सांगता तुम्हाला इंद्राला राग आला. आता सांगितलं ह्याचा अजून राग वाढवून आता म्हणजे या वर्षी इंद्राची पूजा करायची नाही. मग गोवर्धन पर्वताची पूजा करायची नाही. का गोवर्धन पर्वतावर आपल्याला गायी आपण चारतो. गोवर्धन उंच आहे. तो वारा अडवतो ढग अडवतो पाऊस पाडतो चारा आणतो. मग म्हणून आपण काय करायचं आपण गोवर्धनाची पूजा करू. गोवर्धनाची पूजा करायला तळ पाहिजे मस्तकाला गेली कोणाची इंद्राची. आणि मग त्यानं काय केलं अरुणाला बोलवलं म्हणजे पावसाला बोलवलं. म्हणले हाता एवढी दहारा पाया एवढी मांडी एवढी दहारा सोडायच्या आणि गोकुळातला खडा राहून असं त्याचं वाटोळ करून टाका. माझी पूजा करीत नाही. इंद्राला राग आला. सगळ्या देवात वाईट देव इंद्र आहे म्हणून ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 वेळेस बदलत असतात. मग तया पुण्याची पावती सरे सरेची इंद्रपणाची विटी उतरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका. भगवंतानी पूजा केली सर काळ कुठा बाळाला म्हणता हातीच्या सोंड एवढी धारा पडपडात दगड व्हायला लागली. त्या केदारनाथवर झालं बघा तसं डोंगरच वाहत आला आणि एक मोठा दगड केदारनाथच्या आडवा आला म्हणून देवळ राहिलं सगळं खराब झालं. तसं त्या ठिकाणी एवढा मोठा पाऊस पडला. पण भगवंत म्हणले आता कसं करायचंय म्हणले आता एक काम करू म्हणले आपण कोणाची पूजा केली गोवर्धनाची. ती म्हणलं गोवर्धन उचलू. ती म्हणले आमच्या बापानं कवा देवळ डोंगर उचलत असते का कोण. अरे म्हणजे आपण पूजा केली का बघू तरी ट्रायल करून करायला काय हरकत आहे. सगळी चौकट झाली. हात लावला हर 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 महादेव परत परत उचललं गेला होती. म्हणले करशील तरी नव्हे काही राईचा डोंगर पर्वत राही. आणि वर धरला मग कुणी रुमालावर धरला दाजीसारख्या मासारख्या माणसांनी चौकदारासारख्या माणसांनी. आणि मग कुणी खांद लावलं कुणी काट्या धरल्या
कुणी काय कुणी दोन दोन हात लावलं, कुणी एक हात लावला, जसं जमलं तसं केलं. अर्धा दिवस झाला, देवाने फक्त नख लावलं होतं. ही बाकीची माणसं म्हणली काय तुझं नाक काय म्हणली. म्हणलं आम्ही नख लावतो, तुमची टकुरी आमची फुटायला लागली, खांदं फुटलं आणि तू नाटक खेळतो का म्हणले. मग म्हणले काढू का माझं नख. त्यानं नख काढलं, आणि मग काय म्हणत होते नख नख काय लावले. तुम्हाला एवढं कळत नाही, आतापासून डोंगर कुणी उचलला होता. म्हणजे ही शक्ती ईश्वरी शक्ती आहे, लक्षात ठेवा. मग देवाने नख लावला. 7 रात्र आणि 6-6.5 दिवस एकट्याने नाकावर धरला. त्याचं प्रमाण असं आहे, राखता गोधणे हो इंद्र कोपला भारी, मेघ जो कडाडीला शिळा वर्षताधारी, राखिले गोकुळ हो नखी धरिला गिरी, निर्भय लोकपाळ अवतरले हरी. त्या दिवशी ह्यांना कळलं की देव आहे. त्याच्या नाकावर डोंगर थांबतो आणि कोणतं कुरच फुटलंय, खांदत फुटलं बनते. ह्याचा अर्थ काय होतो, निर्भय लोकपाळ हा परमात्मा आहे, पूर्णतम अवतार आहे याची त्याला खात्री झाली. तरीही इंद्राच्या मनातलं खुसपट गेलं नाही. माणसं लई खोडपत्री असते ती, मरुस तरी डोकं धरून बसते ती. तसं बसत जाऊ नये माणसाने. पुन्हा जन्मायचे, पुन्हा मरायचे, किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे भजिक. आणि म्हणून मग इंद्राने पुन्हा ब्रह्मदेवाकडे तक्रार केली. ब्रह्मदेवाकडे तक्रार केल्यावर ब्रह्मदेवाने 50 गाई 50 वासरं सगळं घेऊन गेले तिकडे. 50 गोपा. देव म्हणला तू माझं पोरग असताना एवढी नाटक चालू केलं काय काय कोणाला वाटतं मिळे बापापेक्षा शहाणा आहे. ही तुमच्या गावातल्या वाटत असलं तर तसं वाटू देऊ नका, चक्का बसत असते तसं काय. अरे जर बापापेक्षा शहाणा असता तर तूच बाप झाला असता ना त्यांचा. बरोबर आहे. जगाचा हा बाप संपूर्ण जग जन आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, प्रसवला विश्वतोची सर्व होय जाणता, घडी मोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता. अशी अवस्था असल्यामुळे भगवंतानी मग त्या ठिकाणी संपूर्ण जगताला जन्म देणारा ईश्वर आहे. आणि ब्रह्मदेवाने घेऊन गेले. देवच गोपाळ झाले, देवच गाई झाले, देवच वासरू झाले, देवच त्यांच्यासारखा रंग झाले. जसलं पोरग होतं तसलं देव झाला. लक्षात ठेवा. सगळं विश्व ज्याला करता येते त्याला 50 पोरं करायचं नसेल. आणि तसं झालं. 1 महिन्यानं ब्रह्मदेव आला. कौतुक पहावया महाब्रह्म्याने केले, कौतुक पहावया महाब्रह्म्याने केले, वच्चेही चोरुनिया सत्य लोकाशी नेली. गोपाळ गाई वच्चे दोही ठाई राखिली, सुखाचा प्रेम सिंधू अनाथाची माऊली. भगवंताने तिकडे पाहिलं आणि ब्रह्मदेवाला म्हणले कसं काय झालं असं. त्यांनी ध्यान लावलं. मग त्याच्या लक्षात आलं की हे आपलेच वडील आहे. म्हणजे नाभी कमळी जन्म चतुराना, भगवंताच्या नाभी कमळातून ब्रह्मदेवाचा जन्म झाला. असा हा पूर्णतम ईश्वर. आणि त्याचं जर अखंड चिंतन केलं तर त्या संपूर्ण गोकुळाला काय झालं. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. आजचा या खंडाळ्याचा सुवर्ण काळ आहे. आपले इथं शंभू महादेव आले, तिथले मानगिरी महाराजांचे स्वतः ते पण आले, एकंबीचे म्हणजे शिंगणापूरचे शंभू महादेव पण आहेत. इथं वास्कर महाराज पण विष्णू रूपाने विठ्ठल परमात्मा आहे. हे सगळे वैष्णव एकापेक्षा एक गुणवान या ठिकाणी आले. हा कुंभमेळा आहे. या कुंभमेळ्यामध्ये सर्वांचा उद्धार करतो. लक्षात ठेवा. म्हणून आपण हे केलं पाहिजे. भगवंताचा छंद सोडला नाही पाहिजे. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. का तर तो ईश्वर हा पूर्णतम अवतार आहे. त्याच्याशिवाय आपला उद्धार नाही. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेव्हा नारायण देईल भेटी. कीर्तन या शब्दाचा अर्थ आहे नामस्मरण, नाम संकीर्तन. साधन वै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. नलगतीचा यास जावे वनांतरा, सुखी येतो घरा नारायण. तसा गोकुळाच्या गवळणीला गोपाळाला छंद लागला, तसा आपणही विठ्ठल नामाचा शिवनामाचा छंद घेऊया. म्हणजे काय होईल.
मन आपलं त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये रंगून जाईल आणि रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी. देव पहावया गेलो, तुम्ही अखंड नाम घेतलं तर तुम्हीच देव होणार. जसे हे देव आपल्याकडे आले तसे आपणही देव होऊ शकतो, हा सिद्धांत आहे. आणि म्हणून तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. हे देव काय झाले, याने देवाला समर्पण करून घेतलं. समर्पिली वाणी पांडुरंग घेतो धणी, पूजा होती मुक्ता फळी रस या मंगळी. तसं आपणही भगवंताला मी देव माझा मी देवाचा असा छंद करा. आपण नामचिंतन करा म्हणजे आपला सहज उद्धार आहे. परवानगी आलेली आहे. चैतन्य सद्गुरू ज्ञानेश महाराज, तुकाराम भास्कर महाराज श्री क्षेत्र पंढरपूर आलेले आहेत. शिंगणापूर आहे, पंढरपूर आहे, एकंबी आहे, सर्वच आणि सगळे साधू संत आलेले आहेत. झालेली सेवा शिवशक्तीच्या, लक्ष्मीनारायणाच्या, विठ्ठल रुक्मिणीच्या, सर्व संतांच्या आणि चैतन्य सद्गुरू आपले हे जे शंभू महादेव कपिला हनुमानगिरी महाराज आहे, त्याच्यामुळे तुम्हाला शक्ती आली. तुम्ही 7व्या दिवशी तर शिंगणापूरला जातो म्हणून वायरात मुक्काम्यांचा वायरा खुशी जात असतील मला तर कमलच भेटते. ही भगवान शंकराची शक्ती आहे. कारण त्रैलोक्य व्यापक आहोत जन आणि विजन, विराट स्वरूप हे तुमचे साजरे ध्यान. करीती वेद स्तुती कीर्ती मुखे आपण, जाणता नेनवे हो तुमचे महिमा. जय देव हरेश्वरा, जय पार्वती वरा, आरती ओवाळी न तुम्हा कैवल्य दातारा. या दुसऱ्या दिवशी शिंगणापूरला झाली ती म्हणून आम्हा कितव्या 5व्या दिवशी झाली ती. म्हणजे काय चेष्टा काय, एवढी मोठी कावड आहे बघितल्यावर आमच्यासारख्या बुरबुर होते. मग ही जाती ती कशी, तर ती भगवान शंकराची शक्ती आहे. अशी शक्ती आपल्याजवळ राहावी. आपण सर्वांनी या भगवंताच्या नामाशी करू व्हावं एवढी विनंती करू. सर्वांचा उद्धार किंबहुना सर्व सुखी पूर्ण होळी तेही लोकी. भजितो आदिपुरुषी अखंडी शेवेला पूर्णविरा. का म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. म्हणा तुम्ही तो तुका
Very